नाही, ही तुमच्या आत्मसन्मानाची वेळ आहे. ज्या कामाकरता आपण या ठिकाणी एकत्र जमलो, त्या कामाकरता, त्या स्थितीकरता या ठिकाणी सर्वांनी एकत्र येऊन आपण सहकार्य करणे. काही व्यथानी व्यक्त केल्यात की या ठिकाणी नोकरीदार वर्ग आणि ज्यांनी खरा आरक्षणाचा लाभ प्राप्त केलेला आहे त्यापैकी किती या ठिकाणी. बंधूंनो, आरक्षणाच्या बाबतीत सविस्तर विचार प्रत्येकाने मांडलेले आहे की आरक्षणाचा मुद्दा तर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला धम्माची दीक्षा दिली तेव्हापासून खरी आरक्षणाची मोहर साहेबांच्या खिशात होता, पण मनुवाद्यांचं तेच आरक्षण त्यांच्या डोक्यामध्ये होतं आणि त्यांच्या डोक्यामध्ये ते करता येत होता की या मागासवर्गीयाचे हे आरक्षण कशा प्रकारे बंद होईल आणि यांची प्रगती कशी. आमचा खासदार बौद्ध खासदार आम्ही निवडून आणला, आम्हाला काँग्रेसने गृहीत धरू नये. अतिशय सुंदर मनोगत त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलं. परंतु आजचा विषय हा आरक्षणाचा आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावरती आजचं हे आंदोलन आहे. आजचं आंदोलन आमचं काही राजकारणाचा विषय नाही. या ठिकाणी खोरीपाचे आदरणीय प्राध्यापक माजी प्राचार्य गोपीचंदजी मेश्राम साहेब यांना मी विनंती करतो. खऱ्या अर्थानं आपला जो न्याय हक्क आहे त्या न्याय हक्काच्यासाठी आपण जे रस्त्यावर आहात त्याबद्दलचे खरोखर अभिनंदन करतो. तसे आपण ज्यावेळेस आपल्यावर अन्याय अत्याचार होतो त्यावेळेस आपण रस्त्यावर असतोच. हा एक वेगळा घाला, हा एक संवैधानिक मार्गानं घाला आपल्यावर घालला गेला आणि त्या संदर्भात मी काल परवाचं जे थुलसाहेब यांच्यासोबत सुद्धा चर्चा केली, अनेक लोकांसोबत चर्चा करतात आणि त्यांना मी ड्राफ्ट करून मेश्राम साहेब त्यांना मी ड्राफ्ट करून मागितला की या सगळ्या कारण ते जवळपास 500-600 पानाचं जे काही जजमेंट आहे त्या 500 पानाचं जजमेंट आहे आणि त्या जजमेंटमध्ये जे जे काही आहे आता प्रथमदर्शनी जे काही त्यांनी सांगितलं मला की ज्या गोष्टीची मागणी नव्हती त्या गोष्टीवरच त्यांनी भर देऊन त्याच्यावर निर्णय दिला. मग ते याचं क्रिमिनलचं काही कोणी मागितलं नव्हतं, कोणी वर्गीकरणाचं सुद्धा मागितलं नव्हतं. परंतु हे ज्या गोष्टीच्या काही मागण्या नव्हत्या त्या गोष्टी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा निषेध असो, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा निषेध असो, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा निषेध असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय हो. संपूर्ण देशात आता तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की जो काही सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला त्या निर्णयाच्या विरुद्ध संपूर्ण SC ST समाज आज रस्त्यावर पाहायला मिळेल सर्व भारतभर आणि त्याचाच भाग म्हणून अमरावतीतसुद्धा
एस टी एस सीच्या जे काही संघटना आहेत, अनेक संघटना, त्यांच्या माध्यमातून आज खूप मोठं धरणे आंदोलन इथं केलं गेलं आणि त्या धरणे आंदोलनात मी सुद्धा एक सहभागी झालो आणि या निमित्तानं मी हेच म्हणेल की ही जी लढाई ही फार मोठी लंबी लढाई आहे. माननीय सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट झाल्यानंतर त्याचा पुनर्विचार व्हावा किंवा अन्य काही मार्गानं त्यातून मार्ग निघावा यासाठी प्रयत्न अनेक लोक रस्त्यावर करतात. मी सुद्धा संसदेत या निमित्तानं त्या विरुद्ध आवाज उठवणारा हे त्यांना सांगितलं. काय सुप्रीम कोर्टाचा निर्णय तो चुकीचा वाटतो? सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्याचं पूर्ण मी ॲनालिसिस केलं नाही, परंतु प्रथमदर्शनी जो काही हे आहे तो अतिशय चुकीचा आहे. कारण क्रिमिनल पद्धत किंवा ज्या बाबी मागितल्या नव्हत्या ज्यांनी ही दाखल केला त्यामध्ये ज्या मागितल्या नव्हत्या बाबी त्या बाबी सुप्रीम कोर्टाने त्यावर निर्णय दिला, ही चुकीची बाब आहे. धरणे आंदोलन केलं नेमकं काय सांगणार? हे लक्षात घ्या की सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे SC ST वर्गीकरणाचा आणि क्रिमिलेअरचा, तो राज्य शासनाला त्यांनी वर्गीकृत केलेला आहे. महत्त्वाचा विषय असा आहे की त्याच्यामध्ये की संपूर्ण समाजानं भारत बंदचा नारा दिला होता. त्याच्या समर्थनार्थ आज अमरावती जिल्ह्यामध्ये आम्ही सर्वपक्षीय सर्व संघटनेने मिळून यापी धरणे आंदोलन दिलं. हा आंदोलनाचा पहिला टप्पा आहे. या आंदोलनाची दखल जर शासन किंवा राष्ट्रपती इथलं केंद्र सरकार घेत नसेल तर आम्ही पुढची लढाई आमची तयारी ठेवू. कारण की कसं असते की कोणती लढाई म्हटल्यानंतर त्याला एक स्टेप बाय स्टेप लढाई करणं आवश्यक आहे. जर काय होतं की आपल्याला माहीत आहे की आपण रस्त्यावर उतरतो, लोकांना त्रास देतो, यामागचा हेतू भारत बंदचा हा हेतू नव्हता की लोकांना त्रास द्यायचा. आमचा मुद्दा रेटणं हा सर्वात महत्त्वाचा विषय होता त्याच्यामध्ये.